सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. ज्या सुखामध्ये आम्ही तल्लीन झालोय ना, त्याच्यात सुख कायम शाश्वत असं सुख मिळणार एकही साधन तुम्हाला नाही. तुम्ही ते संसारामध्ये सुख मिळवूच शकत नाही. ह्या संसार रूपी जे काही सागर आहे त्याच्यातून जर देवाकडे जायचं म्हणजे पैल तीराला जर जायचं असेल, तुम्हाला ह्या सागरातून तरून जायचं असेल तर त्याच्यासाठी सांगितलं महाराजांनी की म्हणले, तुकाराम महाराज म्हणतात की त्यासाठी काय करावं लागेल तर नामधारकाचा तिथं भरवसा सांगतात. कुणी सांगावा? आम्ही कोण आहेत? आम्ही नामग्राहक आहेत. नामग्राहक आहेत. ज्यांना नाम मिळाले ते नामधारक आहेत. आणि ज्यांना नाम मिळाले ते नाम जापक आहेत. पण ज्यांच्या रोमात नाम आलंय ते नामधारक आहेत. आणि ते फक्त संत. उरकते घ्या, उरकते घ्या. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आम्हाला नाम सोडून दुसरं काहीच माहिती नाही किंवा दुसऱ्या कशाची आम्हाला गरजच नाही. आणि ह्या नामाच्या जीवावर खऱ्या अर्थानं तुम्हाला या भवसागरातून तरुण जाता येतं. पण तरुण जात असताना काय की त्याला साधन सांगितलं काय तर त्या नामामुळं ते ह्या भवसागरातून तुम्हाला तरता येतं. म्हणले पण ह्याला भरोसा काय? साधक म्हणले ह्याला काय भरोसा आहे? ते म्हणले भरोसा मी असाच कागद नाही दिला, उत्पन्नाचा दाखला आहे ना नुसता लिहून सही करून नाही दिला, त्याच्यावर शिक्का मारलाय. शिक्का म्हणले व्यवहारामध्ये कुठलीही गोष्ट, एखाद्या कलेक्टरचं तुम्हाला पत्र मिळालं, नुसती सही असून चालेल काय? तिथं कलेक्टरचा शिक्काच लागतो. उत्पन्नाचा दाखला काढायला गेले तहसीलमध्ये, तिथं उत्पन्नाचा दाखला नुसता लिहून दिला सही मारली चालेल का? नाही चालत. तिथं शिक्काच लागतो तहसीलदारचा. तसं पंढरीचा शिक्का पाठवी. कुठला? वैकुंठीचा कुठला शिक्का? वैकुंठीचा शिक्का पाठविला इहलोका, आलो मी तुका नामाचा धारक. म्हणजे शिक्का मारून त्यांनी सांगितलं की इथं भरोसा नाही असं म्हणू नका. मी सांगतो हे भरवशानं सांगतो की इथं तरलेच जातील, फक्त तुमच्याकडनं नामस्मरण घडलं पाहिजे आणि त्या देवाला अनन्य भावानं शरण झालं पाहिजे. म्हणलं कोण तरलं? म्हणले पुराणात एक कथा आलेली आहे. हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू नावाचे दोन भाऊ होते. दोन भावानं अशा पद्धतीनं देवाची भक्ती केली आणि भक्ती केल्यानंतर एक वेळ अशी आली, शेवटी ते राक्षसच होते ना, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप हे राक्षसच होते. प्रवृत्ती जागी झाली, तपाचं बळ एवढं वाढलं की ते म्हणले आता काय, आता आपल्याला कोणी म्हणजे हरवणारं राहिलंच नाही. त्या हिरण्यक्षनी पृथ्वीची गुंडाळी केली. पृथ्वीची गुंडाळी केली, काखेत मारली, पाताळात जाऊन बसला. आता हे सगळी पृथ्वीवरचे प्राणी पशु सगळे हताश झाले. अगदी आता गुंडाळी केल्यानंतर ते कुठल्याही याला म्हणजे ज्याला प्राण घेता येणं, प्राण वाचवणं अशक्य झालं. मग देवाचा धावा केला सगळ्यांनी. आता देवांनी सगळे बसले, म्हणजे आता ह्याचं करायचं काय? पण त्यावेळेला जे 10 अवतार सांगितले, 10 अवतारातला तिसरा अवतार
वराह अवतारामध्ये देवाने येऊन तिथं त्या हिरण्यकशाला मारलं. पाताळात जाऊन वराह अवतारातच ना, वराह अवतारात जाऊन हिरण्यकशाला मारलं. परंतु हिरण्यकशाला मारल्यानंतर जो मोठा भाऊ होता त्याचा, तो हिरण्यकश्यपू, हिरण्यकश्यपूला राग आला की विष्णू महात्म्याने, विष्णुदेवाने वराहाचं रूप घेतलं आणि माझ्या भावाला मारलं. आता राग कोणाबद्दल आला? हा, देवाबद्दल त्याला राग निर्माण झाला आणि तसं फरमानच काढलं तिथं. म्हणले ज्या देवाने माझ्या भावाचं म्हणजे भाऊ मारलाय त्या देवाचं आता इथून पुढे नाव कुणी घ्यायचं नाही. दौंडी पिटली नगरामध्ये की इथून पुढे कुणीही त्या देवाचं नाव घ्यायचं नाही. परंतु आणि मग तिथं दवंडी पिटल्यानंतर आता विषय बघा, गावात सगळीकडे की जर कुणी जर देवाचं नाव घेतलं तर त्याला शिक्षा केली जाईल अशी दवंडी पिटली. पण घरातच जन्माला आला भक्त, कोण? भक्त प्रल्हाद. आता ते 7-8 वर्षाचं बाळ, पण त्याला असंही झालं की जन्माला आल्यापासून तो नारायण नारायण नारायण, त्याचं जन्माला आल्यापासून त्याच्या मुखामध्ये नामस्मरण सोडून दुसरं काहीच नव्हतं. म्हटलं ते बाहेरच्यांचं झालं बंद, म्हणले धाक दाखवून दौंडी देऊन सगळं झालं, प्रजेमध्ये ह्याच्यामध्ये काही नाही. पण म्हणलं आता घरातच हे कसं करायचं? शेवटी रागे भरून त्या आपलं काय नोकरदार असतात सेवकांना बोलवलं, त्याला समजून सांगितलं, पण त्याचं काही नामस्मरण बंद होईना. शेवटी त्या सेवकांना बोलवलं, म्हणले ह्याला आता कुठे घेऊन जा? वरती कड्यावरती घेऊन जा, तिथून ढकलून द्या म्हणले. सेवकांना आता ते योग्य वाटत नव्हतं, पण राजाचा हुकूम ना, देवांना म्हणजे पृथ्वीची गुंडाळी केली, एवढी तपश्चर्या. आता सेवक काय करतील? इथं देवांनाच प्रश्न पडला होता, तिथं सेवक काय करतील? सेवके सांगितले, सेवके करावे सांगितले काम. ते म्हणले आता सांगितले काम, आपल्याला काय दुसरं आता ते आज्ञा मोडता येणार नाही. आणि मग काय केलं? सेवकांनी त्यांना घेऊन गेले आणि कड्यावरती उंच नेलं आणि भक्त प्रल्हादाला तिथून ढकलून दिलं. ढकलून दिल्यानंतर ते आले, सेवकांनी सांगितले की कड्यावर नेलं, त्याला ढकलून दिलं. आणि आता म्हणले आता माझा विषयच मिटला, माझ्या भावाला ज्यांनी मारलं त्याचं नाव घेत होता, मुलगा असेल तरी मला त्याची पर्वा नाही, परंतु जो कोणी नाव घेईल त्याला मी जिवंत ठेवणार नाही. आता मेला म्हणले, गेला एकदाचा विषय संपला. असं म्हणत असताना एका बैलगाडीत बसून प्रल्हाद तिकडे येत होता. ते सगळ्यांना ते विशेष वाटलं. सेवक पटकन सांगायला गेले, अहो म्हणले आम्ही कड्यावरून ढकलून दिला आणि प्रल्हाद तर इकडं गाडीत बसून येतोय म्हणे. एका आणा म्हणले त्याला, आणा म्हणले. तिथं आला तरी त्याचं ते नामस्मरण चालूच, नारायण नारायण नारायण. आणि मग आणखी राग त्या हिरण्यकश्यपूचा वाढला. म्हणले हा जगला कसा? त्याला म्हणलं तू जगला कसा? काय नाही म्हणले, मला वरून टाकलं, मी अलगद मी फांदीवरती बसलो, त्या झाडावरून खाली उतरलो आणि आलो म्हणले, एक बैलगाडी चालली त्यात बसलो ना आलो म्हणले. म्हणले ह्याला आता असं नाही जमायचं म्हणले. मग काय करा म्हणले, नेमकं तिथं ब्राह्मणांना अन्नदानाचं काम चालू होतं, स्वयंपाक चालू होता आणि स्वयंपाक चालू असताना तेल टाकलेलं होतं. तेल असं खळखळ खळखळ असं उकळत होतं आणि मग उकळत त्या तेलामध्ये ते हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं. ती पाहणी करण्यासाठी स्वयंपाकाची आलेला असताना त्याच्या लक्षात आलं, ह्या उकळत्या तेलामध्ये म्हटले ह्याला टाकून द्यायचं. मग तिथं काय करल हा? बोलव म्हणले सेवकांना, त्याला प्रल्हादाला या घेऊन इथं. तिथं आणलं आणि अक्षरशः त्या उकळत्या तेलामध्ये त्या भक्त प्रल्हादाला टाकलं. पण योग बघा, त्या नामाच्या बळावर आता काय ज्याला देव तारी त्याला कोण मारी? त्याला त्या तेलामध्ये टाकल्यानंतर भक्त प्रल्हादाला जसं त्या तेलामध्ये टाकलं, त्या तेलाचंच टेम्परेचर पूर्ण डाऊन झालं आणि थंड अशा पद्धतीचं तेल झालं. हे म्हटलं आता काय, आता म्हणजे तेलात टाकलं तरी तेलच गार होतंय. त्याच्यातून भक्त प्रल्हाद बाजूला आला आणि बाजूला आल्यानंतर पुन्हा त्याचं नामस्मरण सुरू राहिलं. आता म्हणले कड्यावरून ढकलून दिला, हा पुन्हा घरी आला. आता तेलात टाकला, तेलातूनही बाहेर निघाला. आता म्हणले ह्याला असं नाही जमायचं. मग हिरण्यकश्यपू आणि हिरण्यकशाला एक बहीण होती, तिचं नाव होलिका. तिला असं वरदान मिळालेलं होतं की अग्नीचा तुला म्हणजे अग्नीपासून तुला कुठलाही म्हणजे आपण धोका होणार नाही, अग्नी तुझ्या पुढं काहीच करणार नाही, असं हे होतं. पण कसं होतं,
आस्तिकाला घेऊन जर नास्तिकाला घेऊन जर अग्नीत बसली तर अग्नीत फक्त नास्तिक जळेल, आणि आस्तिकाला घेऊन जर बसेल तर मात्र आस्तिकाचा नाश करायचं जर ठरवलं तर मग तू जळून जाशील, असा तिला वर होता. आता तिथं हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं की म्हटलं आता दुसरा काहीच उपाय नाही, आपली बहीण आहे ना, मग तिला ह्याला मांडीवर घेऊन हा इथून उडी टाकतोय ना, तिकड नाही खाली पडला तर त्या झाडावर बसून आलो म्हटला, मग आता हिथं काय करेन म्हणले, आता आपल्या बहिणीला सांगू, त्याला घेऊन मोठी असं म्हणजे हे पेटवायचं, काय म्हणतो होळी पेटवायची, आणि त्या होळीमध्ये म्हटले ह्याला धरून बसल्यावर हात पळल कुठं, हात जळेपर्यंत तिला सांगायचं, तिला तर काय होत नाही, तिला वरदान आहे. मग होलिकाला बोलून घेतलं, तिला सांगितलं, ह्या भक्त प्रल्हादाला घेऊन म्हणले त्या होळीमध्ये मोठी होळी पेटवली. मोठी होळी पेटवल्यानंतर त्या प्रल्हादाला तिथं आणलं, होलिकाने त्याच्या मांडीवरती त्याला घेतलं आणि ते त्या होळीमध्ये जाऊन बसले. आता इथं विषय असा आला की ह्याचं नामस्मरण बंदच नाही. मग वर काय होता तर नास्तिकाला जर घेऊन बसली तर नास्तिकाचं दहन होईल, तुला होलिकाला काही होणार नाही. परंतु जर आस्तिकाला जर घेतलं आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न झाला तर मात्र ती होलिका जळून भस्म झाली, प्रल्हाद मात्र जिवंत राहिला. का तर त्यानं त्या नामस्मरणाच्या जीवावर, कारण तो शरण देवाला गेला होता. अशा पद्धतीनं जर तुम्हाला शरण गेल्यानंतर तुम्हाला जर ह्या भवसागरातून तरायचं असेल ना तर भक्त प्रल्हादाला तिथं तारलं. आणखी बरीच लई यादी आहे, अजामेळ्याला तारलं, तुमचं वेश्या व्यवसाय करणाऱ्या गणिकेला सुद्धा तारलं, अनेकांना तारलं. पण यादी जर घ्यायची म्हणलं तर सकाळी दिवस उगवल आणि आपला टाइम संपत आलाय. म्हणून जर आपल्याला या जीवनामध्ये आपल्याला या भवसागरात तरायचं असेल तर एक तर आपण भाग्यवंत व्हायला पाहिजे. भाग्यवंत व्हायला काय सांगितलं तर तिथं तुम्हाला हे करावं लागेल, काय आधी देवाला शरण यावं लागेल. देवाला शरण येणं म्हणजे काय तर नामधारकाचा ठसा, ज्यांच्याकडे नाम आहे, ज्यांनी नामाच्या बळावरती ह्या देवाला आपलंसं केलंय त्यांचं ऐकावं लागेल, त्या संतांचं. तुम्हाला नामाच्या बळावरती नामाचं नामस्मरण करावं लागेल, मग तुम्ही ह्या भवसागरातून तरून जाल. आणि हे ठिकाण कसं आहे म्हणले तर भुक्ती मुक्ती मिळणारं हे स्थळ आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला तरायचं असेल तर ते इथं ह्या स्थळावरती तुम्हाला यावं लागेल, कारण हे मुक्ती मिळण्याचं ठिकाण आहे आणि भुक्ती सुद्धा म्हणजे भोग सुद्धा मिळण्याचं ठिकाण आहे. काय नाही भोग नाही भोग आपण नाही देखील ते मिळे, भोगू सुखाचे सोहळे, पण ते कुणाला संसारिकाला नाही, परमार्थिकाला. मग परमार्थिकाला जर सुखाचे सोहळे भोगायचे असतील तर या स्थळावर यावं लागेल. पण या स्थळावर आल्यानंतर लई हुशारी करायची नाही. महाराज म्हणले तिथं भोळं बनावं लागेल तिथं, कारण तुम्ही जर हुशारी करायला गेलं तर तुमच्या 110 पट मगच प्रमाण झालं की चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. त्यामुळे तो तुमच्यापेक्षा चतुर आहे. इथं काय पाहिजे त्याला भाव म्हणजे अंतकरणापासून त्याच्याशी भाव एकरूप झाला पाहिजे. भावयुक्त अंतकरणानं त्याला शरण गेलात तर तो तुमचं काय जे पाहिजे ते काम करू शकतो. आणि हे एक साधक म्हणले हे सगळं तुम्ही सांगितलं, ह्याला पुरावा काय म्हणले 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे जे काही सांगितले ह्याला खोटं म्हणणारा अजून जन्माला आलेला नाही. आणि जे त्याच्यात सांगितले, जे पुराणांनी गायलंय, जे वेदांनी सांगितलंय ते हे सत्य आहे, हा माझा भरोसा आहे. आणि म्हणून जर तरायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर
कच ठस कच खस नामधारकाचा ठसा आ विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा तुम्ही पुढे या ना, सांगा ना त्यांना, तुम्ही सांगा ना त्यांना. भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. भुक्तिमुक्तीचे ते स्थळ भोळ्या भाविका निर्मळ, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. इथं तुकाराम महाराज आपल्या जीवाला सगळ्यांना सांगतात की आपल्याला ह्या भवसागरातून जर तरायचं असेल तर त्याच्यासाठी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला, त्या ईश्वराला शरण जावं लागेल. आणि शरण गेलं तर तुम्ही भाग्यवान व्हाल. कारण का तर ह्या भवसागरातून तुम्ही तरुण जाल. पण त्याच्यासाठी साधन सांगितलं की तुका म्हणे नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, किंवा तुका म्हणे वाया गेला काय, नामा घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नाम घेतल्यानंतर तो कधीच कोणी वायाला जाणार नाही. म्हणून की नाम हे खऱ्या अर्थानं साधन आहे. त्या नामाच्या बळावर हे आपण ईश्वराला आपलंसं करू शकतो. शरण गेल्यानंतर तुम्हाला ह्या भवसागरातून तरण्यासाठी हा उपदेश जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्यासाठी सांगतात. आज खऱ्या अर्थानं माझ्यासारख्याला तिसऱ्या दिवशीची सेवा, आणि ही तिसऱ्या दिवशीची सेवा करत असताना हा खेळ नव्हे एकट्याचा म्हणूनही मेळ जमविला. कारण कीर्तन म्हटलं की सगळे साथ संगत असेल, सर्वांचं खऱ्या अर्थानं योगदान असेल. मग त्याच्यात माझे गुरुवर्य भागवत महाराज बेदरे असतील, आमचे
हरिभक्तपरायण अमोल महाराज बळे असतील, हरिभक्तपरायण वसंत महाराज यवतमाळ माळकर आहेत, आज आमचे संजीवन गायकवाड साहेब आहेत, आमचे देवा महाराज आहेत, सर्वच मान्यवर मंडळी, आमचे आबा आहेत, अशोकराव आहेत, दत्तू अण्णा, पुढं नानासाहेब मोरे, आमचे कैलासराव हे टाळकरी म्हणून आणि हरिपाठाचं सगळं नियोजन ते करतात, विनय करून म्हणून आप्पा येतं, इकडं सर्व आमचे भजनी मंडळ, महिला 2 आज टाळ घेऊन उभ्या राहिल्या आहेत, आमच्या मावशी नंदा मावशी आणि अलकाताई, नाना आहेत, रघु पथरकर आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं की हरिभक्तपरायण गुरुवर्य अर्जुन महाराज बसलेत, आपण सर्व म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी मंडळी, आता तसंही आंधळ्याच्या हातात कावळा मिळाला आहे, आजची सेवा म्हणजे महाराज, आजची सेवा म्हणजे आंधळ्याच्या हातात कावळा मिळाला आहे, हा आंधळ्याच्या टाळीत परंतु ही ईश्वराची भैरवनाथाची म्हणजे इच्छा होती की माझी सेवा इथं घडावी, गेले 7-8 वर्ष झालं की सेवा इथं मिळावी म्हणून बऱ्याच जणांची अपेक्षा होती, पण सेवा मिळत नव्हती, यावर्षी तो योग आलाय आणि ती मिळाली, हे खऱ्या अर्थानं तुमचं सर्वांचं हे आता एक तर दिवसभराच्या सगळ्या ह्याच्यातून पखवाजाची साथ करणारे आमचे दिवशे महाराज आणि सर्वच उपस्थित सर्व ग्रामस्थ, कारण हे जे काय आहे एक तर मला वेळच मिळत नाही, पण त्या वेळातून वेळ काढून हे जे घडतं ना, हे एक तर गुरूंचा डोक्यावर असलेला हात अर्जुन महाराजांसारख्याचं म्हणजे सानिध्य आणि तुमच्यासारख्याचे आशीर्वाद खऱ्या अर्थानं, म्हणून ही 2 तासाची सेवा खऱ्या अर्थानं पार पडते, म्हणून की हा जो काही संदेश आहे तो संतांचा संदेश आहे, तो मी फक्त पोस्टमनचं काम केलंय, हे संतांचं वाङ्मय आहे, संतांचा निरोप आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलंय, बोलविली तैसी की वाकडी की नीट कोण जाणे, आणि म्हणून आजची ही सेवा खऱ्या अर्थानं की भैरवनाथाच्या चरणी आणि तुम्हा सर्व ब्रह्मवृंदांच्या चरणी मी अगदी अनन्य भावानं आपल्या पायावरती अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.